नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, शेतकरी केंद्रस्थानी ठेवून शासन विविध उपक्रम राबवत असतं. त्यातलाच एक महत्त्वाचं अभियान म्हणजे खेती बचाव अभियान 2026. या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. त्यातलंच एक महत्त्वाचं कार्यक्रम म्हणजे सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती. आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय खेती बचाव अभियान 2026 अंतर्गत सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती काळाची गरज. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत पुणे नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे मृदाशास्त्र तज्ज्ञ श्री योगेश यादव. नमस्कार सर. नमस्कार सर. आपलं कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. मुळातच सर, खेती बचाव अभियान 2026 हे नेमकं काय आहे? खेती बचाव अभियान 2026 म्हणजे भारतीय सरकारने किंवा भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी जमिनीचं आरोग्य असेल किंवा खरीप हंगामामध्ये योग्य पद्धतीनं नियोजन करून शेतकऱ्यांनी आपलं उत्पादन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करणे हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे. या योजनेअंतर्गत मुख्यत्वे करून शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणे, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन असेल किंवा सेंद्रिय गोष्टींचा वापर करून आपल्या जमिनीचं आरोग्य, आपलंही आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे, यातून हा महत्त्वाची योजना भारत सरकारद्वारे पूर्ण देशभर ही योजना आपण राबवत आहोत. मुळातच मग या अभियानांतर्गत कोणकोणते कार्यक्रम राबवले जाणार आहेत? हे अभियान 1 जूनपासून सुरुवात झालेले आहे आणि शेवट 30 जूनपर्यंत असणार आहेत. या अभियानाअंतर्गत गाव पातळीवर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे म्हणजे त्यामध्ये माती परीक्षण असेल, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन आहे, त्यानंतर बियाणाची निवड कशी करायची आहेत, बीज प्रक्रिया कशी करायची आहेत किंवा या रासायनिक खताचा वापर शेतकऱ्यांनी कमी कसा करता येईल त्या दृष्टीने सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे, असे विविध कार्यक्रम या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 1 महिनाभर आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हे शेती बचाव अभियान राबवत आहोत. जसं आपण म्हणाला त्याप्रमाणे सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती, मुळातच हे नेमकं काय आहे आणि या दोन्ही पद्धतीच्या शेतीमध्ये काही फरक आहे का? सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीमध्ये फरक आपल्याला जाणवतोय. खरं पाहिलं तर सेंद्रिय शेती म्हणजे रसायनांचा वापर टाळून कंपोस्ट खत, शेणखत, गांडूळ खत आणि जैविक खतांचा वापर करून पर्यावरणपूरक जी शेती आपण करतो त्याला आपण सेंद्रिय शेती म्हणत असतो. याच्या उलट नैसर्गिक शेती म्हणजे परिसरामध्ये जे आपण साधन संपत्ती उपलब्ध आहे याचा वापर करून शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीचा अवलंब करून शेती करणे. यामध्ये साधारणपणे जीवामृताचा वापर आहे, घनजीवामृताचा वापर आहे, आच्छादनाचा वापर आहे आणि पीक फेरपालट या ज्या महत्त्वपूर्ण पिलर्स म्हणतो आपण किंवा शेतीच्या कमानी आहेत, ह्या नैसर्गिक शेतीचे हे 4 पिलर्स आपण मानले जातो. त्याचप्रकारे सेंद्रिय शेती असो किंवा नैसर्गिक शेती असो, कॉमन फॅक्टर म्हणजे शेतकऱ्यांनी देशी गोवंशाच्या गोमूत्र असन किंवा शेणाचा वापर करून आपल्या शेतीमध्ये या सेंद्रिय घटकांचा वापर जास्तीत जास्त करणे आणि यातूनच शेतीचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होईल. पर्यावरणपूरक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होणार आहे. सर, ज्याप्रमाणे आपण या सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती आपण अवलंब करणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे याच्यामध्ये ही शेती व्यवस्थापन आपण ज्या वेळेला करण्याचं नियोजन करतो तर आजच्या या बदलत्या वातावरणामध्ये किंवा जे काही व्यवस्थापन करत असतात शेतकरी बांधव ते खूप आव्हानात्मक झालेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ही सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती आज काळाची गरज का आहे? आजची जी परिस्थिती आहे बघा, आपल्या शेतकऱ्यांच्या मातीचा सेंद्रिय कर्ब ढासळत चालला आहे. पाण्याचा जो स्तर आहे तो कमी होतोय, पण दूषित पाण्याचं प्रमाण आजकाल वाढत चाललं आहे. वातावरणाचा बदल
किंवा हवामान बदलानुसार पीक पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना खूप अडचणी येत आहेत आणि शिवाय पाणी व्यवस्थापन योग्य नसेल, खत व्यवस्थापन योग्य नसेल आणि यामुळं काय होणार आहे की शेतकऱ्यांचा खर्च वाढत चालला आहे. त्याचबरोबर आज मानवाचं जे आरोग्य खराब होत चाललं आहे किंवा विषमुक्त शेती करण्यासाठी आज ही सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती आज काळाची गरज ठरत आहेत. त्याचबरोबर शाश्वत शेतीच्या दृष्टीने आपण या सेंद्रिय खतांचा किंवा नैसर्गिक गोष्टींचा अवलंब करून शेती करणे आज फार काळाची गरज ठरत आहे. मुळातच सर आत्ता सध्या शेतकरी बांधव आपल्या व्यवस्थापनामध्ये रासायनिक कीटकनाशक असतील किंवा औषधं असतील याचा खूप प्रमाणात वापर केला जातो. मग अशा परिस्थितीमध्ये हे जे काही रासायनिक औषधं आहेत याच्यामुळं जमिनीच्या आरोग्यावरती, पर्यायाने आपल्या वातावरणावरती आणि मनुष्य जीवनावरती देखील याचा परिणाम दिसून येतो. तर तो नेमका परिणाम कसा आहे? अति कीटकनाशकांचा किंवा रसायनांचा जर आपण वापर शेतामध्ये जर केला तर त्याचा जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो, पाण्यावर परिणाम होतो आणि मानवी जीवनावर परिणाम होतो. मग यामध्ये आपण जर मातीच्या आरोग्याचा जर प्रश्न जर बघितला तर मातीचं आरोग्य खराब होत चाललं आहे. म्हणजे काय की अतिरसायनांच्या वापरामुळे जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण वाढत चाललं आहे, तिची उत्पादकता कमी होत चालली आहे, जमिनीचा विद्युत वाहकता वाढत चालली आहे. यामुळं काय होतं आहे की शेतकऱ्यांना अतिरसायनांचा वापर केल्यामुळं तिची उत्पादन क्षमता कमी झाल्यामुळं उत्पादन खर्च वाढत चालला आहे. त्याचबरोबर तिची जलधारण क्षमता कमी होत चालली आहे, क्षारांचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचप्रमाणे परिसरामध्ये जर आपण अतिरसायनांचा जर वापर केला तर पाण्याची क्वालिटी खराब होत चालली. पाण्यामध्येही या रसायनांचा अंश आजकाल उतरत चालला आहे, पाण्याचं क्षार वाढत चालले. त्यामुळं काय होतं की जमीन अजून खराब होत चाललेल्या आहेत. एकंदरच याचा अजूनही परिणाम आपण बारकाने जर बघितला तर मानवी जीवनावरही या रसायनांचा परिणाम आपल्याला आज जाणवत आहे. त्यामध्ये डोळ्यांची जळजळ होणं असेल, त्वचेवर चट्टे येणं असेल किंवा त्वचा रोग निर्माण होणं असेल. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये कॅन्सरचं प्रमाण शेतकऱ्यांमध्ये किंवा शहरी भाग असू द्या किंवा ग्रामीण भाग असू द्या, या कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे. हार्मोनल इम्बॅलन्स वाढत चालले आहेत. किडनीचे किंवा मूत्रपिंडाच्या विकाराचेही रोग आता वाढल्यासारखे किंवा जाणवत आहेत. एकंदरीत या अतिरसायनांचा वापर आपल्या जमिनीच्या आरोग्यावर तर होतोयच, पाण्यावर होतो, पर्यावरणावर होतो आहे आणि मानवसृष्टीवरही याचा खूप जास्त परिणाम आपल्याला या अलीकडच्या काळामध्ये दिसत आहेत. मग याचा आपण निश्चितच विषमुक्त शेतीकडे किंवा सेंद्रिय शेती असेल किंवा शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून शेती आत्मसात करणं फार महत्त्वाचं ठरत आहे. एकंदरीतच सर अशा पद्धतीने एक आपण उल्लेख केला तो म्हणजे जमिनीतील आरोग्याचा विचार करता सेंद्रिय कर्ब. मुळात हे सेंद्रिय कर्ब जे असतं त्याचं एक साधारण एक प्रमाण असतं. ते सेंद्रिय कर्ब त्याच प्रमाणामध्ये असणं महत्त्वाचं का आहे आणि या सेंद्रिय कर्ब आपल्याला जर वाढवायचं असेल तर शेतकरी बांधवांनी नेमकं काय पद्धतीने त्याची नियोजन करायला हवं? कुठल्याही जमिनीचं आरोग्य जर आपण चेक केलं तर या चांगल्या आरोग्याच्या काही ठाम गोष्टी असतात. त्यामध्ये जमिनीमध्ये 25% पाणी असणं गरजेचं आहे, 25% हवा असणं गरजेचं आहे, 45% आपल्या पिकाच्या उपलब्धतेसाठी किंवा वाढीसाठी लागणारी जी मूलद्रव्य आहेत ते असणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचा घटक की सेंद्रिय पदार्थ असणं गरजेचं आहे. तर त्याचं प्रमाण 5% आहे. म्हणजे हे बघा 25, 25, 45 आणि 5 एकूण 100% होतात आणि सगळा खेळ ह्या 5%वर बऱ्यापैकी अवलंबून आहेत. म्हणजे सेंद्रिय कर्बाचं आजचं जमिनीमधील प्रमाण हे 5% असणं गरजेचं आहे, पण आपण सर्वसाधारणच म्हणतो की 2% असावं. पण आज देश पातळीवर 0.45 इतकं प्रमाण आढळून येतं किंवा महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर 0.35 ते 0.50ची रेंज आपल्याला आढळते. मग आपल्याला सेंद्रिय कार्बनचं प्रमाण जर जास्त नसेल तर जमिनीतील जीवाणूंची संख्या कमी होणार आहे, पाणी धारण ठेवण्याची क्षमता कमी होणार आहे, अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता कमी होणार आहे. मग एवढा सगळा परिणाम जर बघितला आपण तर मग तिथं अतिरसायनांचा वापर होण्यास सुरुवात होते आणि अतिरसायनांचा वापर केल्यामुळं परत जमिनीचे आरोग्य खराब होत चाललं आहे. मग चांगलं सेंद्रिय कार्बन मेंटेन करण्यासाठी निश्चितच शेतकरी बांधवांनी सेंद्रिय घटकांचा वापर किंवा सेंद्रिय शेतीकडं जाणं आज एक
काळाची गरज ठरत आहे. आजकाल शेतकरी बांधव ज्या पद्धतीने त्यांची शेती करत आहेत त्या शेती पद्धतीतून त्यांना सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीकडे जर वळायचं असेल, त्याची सुरुवात करायची असेल, तर ती सुरुवात शेतकरी बांधवांनी नेमकी कशी करावी? सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती जरी म्हटलं तर आपल्याला कमी रसायनांचा वापर किंवा रसायनांचा वापरच करायचा नाहीत. मग शेतकऱ्यांनी याच्यासाठी आपल्या परिसरामध्ये जे साधन संपत्ती उपलब्ध आहेत, म्हणजे गाईचं शेण आहे तर ते चांगल्या प्रकारे कुजून वापरणं गरजेचं आहे. गांडूळ खताचा योग्य पद्धतीनं वापर करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना जीवामृत तयार करता येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर घनजीवामृताचाही वापर शेतकऱ्यांनी जर केला तर निश्चितच आपल्याला या जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होत असते. म्हणजे शेणखताचा जर वापर आपण केला तर जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारण्यासाठी आपल्याला मदत होत असते. त्याचबरोबर जीवामृताचा वापर जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या जेवढी वाढणार आहेत तेवढा आपला रसायनावरचा मारा आपण कमी करू शकत असतो. घन जीवामृतामधून आपण शेतीसाठी किंवा पिकासाठी लागणारी जी पोषण तत्वे आहेत त्याचा आपण वापर करत असतो. त्याचबरोबर गांडूळ खत याचाही वापर शेतकऱ्यांनी प्रामुख्याने आज करण्याची गरज आहे. यामध्ये जमिनीमध्ये भौतिक गुणधर्म सुधारण्यासाठी मदत होणार आहेत. त्याचबरोबर अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये या गांडूळ खताचा शेतकऱ्यांना खूप फायदा होत असतो. आपण ज्यावेळेला या स्थानिक संसाधनांचा उल्लेख करतो त्यामध्ये आपण जसं जीवामृत सांगितलं किंवा इतर काही घटक आहेत, तर ते मुळात ते घटक कोणते आहेत आणि त्याचा नैसर्गिक शेतीमध्ये किंवा सेंद्रिय शेतीमध्ये एक उपयोग म्हणून काय सांगाल? नैसर्गिक शेती करत असताना आपल्याला जी निविष्ठा वापरायच्या आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने आपण ज्या परिसरामध्ये ज्या उपलब्ध होणार आहेत त्याच निविष्ठांचा वापर त्याच्यामध्ये करत असतो. म्हणजेच शेणखताचा वापर करणं गरजेचं आहे. शेणखत हे चांगलं कुजलेलं आणि आपल्या शेतकऱ्यांना हे चांगल्या प्रकारे कुजवता येणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पर्याय येतो की जीवामृत. जीवस्य जीवनम. शेतकऱ्यांना जीवामृत तयार करता येणं गरजेचं आहे. त्यामध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत, शेण आहे, गोमूत्र आहे, कडधान्याचं पीठ आहे किंवा आपण दही किंवा ताक म्हणतो किंवा जीवाणू समृद्ध माती म्हणतो, सेंद्रिय गुळाचा वापर होतो. म्हणजे या गोष्टी किती प्रमाणात वापरायच्या, कशा वापरायच्या याचं शेतकऱ्यांनी ज्ञान घेऊन याचा जर योग्य वापर केला तर जमीन ही आपली निश्चितच जीवाणू संपन्न होत असते आणि रसायनांचा वापर अल्टिमेटली आपल्याला याच्यातून कमी करता येणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना घनजीवामृत तयार करता येणं गरजेचं आहे, पंचगव्य तयार करता येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीनं जर आपण गांडूळ खताची निर्मिती जर केली तर गांडूळ पाण्याचा वापर करू शकतो, गांडूळ खताचा वापर करू शकतो. निश्चितच ह्या परिसरात उपलब्ध होणाऱ्या गोष्टी शेतकऱ्यांनी स्वतःहून प्रवृत्त होऊन तयार करणं गरजेचं असणार आहे आणि याच्यातूनच आपल्याला आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारता येईल. आपल्याला विषमुक्त शेतीकडे जाण्यासाठी याचा खूप चांगल्या प्रकारे वापर होणार आहे. अच्छा, आपल्या केव्हीकेच्या अंतर्गत ज्यावेळेला आपण असे उपक्रम राबवत आहात तर काही असे स्थानिक संसाधनं आहेत का जे आपल्या नजरेस पडले आणि त्याचा शेतीमध्ये फायदा होतो आहे असं आपल्याला दिसून आलं? रसायनांचा जर आपल्याला कमी वापर करायचा असेल तर शेतकऱ्यांनी दशपर्णी वापर करणं गरजेचं आहे किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य निर्मिती करताना आपल्या परिसरामध्ये जे उपलब्ध जी फळं आहेत, आंबा आहे, केळी आहे, पेरू आहे, डाळिंब आहे, पपई आहे, सीताफळ आहे, या फळांचा वापर करूनही आपण एक चांगल्या प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्य तयार करत असतो. त्याचप्रमाणे नत्र, स्फुरद, पालासाठी वेगवेगळे ज्या आपण निविष्ठा निर्मिती ही कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये नत्र कशा प्रकारे तयार करायचं किंवा प्रॉम तयार करण्याची पद्धत आहे फॉस्फरससाठी. स्थानिक गोष्टींचा वापर करून आपण प्रॉम तयार करू शकतो, पोटॅश तयार करू शकतो किंवा चांगल्या प्रकारचं कंपोस्ट जरी शेतकऱ्यांनी जर तयार केलं तर निश्चितच या स्थानिक संसाधनांचा वापर करून आपण कीड रोग नियंत्रण करू शकतो, अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो. म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या परिसराचाच योग्य पद्धतीने जर चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर आपल्या कीड नियंत्रणासाठी लागणारे जे वनस्पती आहेत त्या वनस्पती कडू असणं गरजेचं आहे, तिखट असणं गरजेचं आहे, तुरट असणं गरजेचं आहे, आंबट असणं गरजेचं आहे. फक्त या वनस्पती गोड घेऊ नयेत, कारण की गोड जर झालं तर तिथं बुरशीचं वाढण्याचं प्रमाण जास्त असतं. या पद्धतीनं आपण परिसरातील साधन संपत्तीचा वापर करून कीड आणि रोग नियंत्रणासाठी याचा वापर
निश्चितच करू शकतो. अच्छा. निंबास्त्र तयार करण्यासाठी वापरू शकतो. मुळातच आपण ज्यावेळेला या संसाधनांचा वापर करतो आणि त्यातनं सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती करण्याची आपण ही पद्धती अवलंब करणार आहोत, तर त्यातनं खर्चाचं नेमकं कशा पद्धतीने फायदा स्वरूप म्हणून आपल्याला शेतकरी बांधवांना सांगता येईल? रसायनावर होणारा खर्च आपल्याला टाळता येतो. जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर या सेंद्रिय किंवा नैसर्गिक घटकांचा जर वापर केला आपण तर आपलं उत्पादन वाढीसाठी मदत होणार आहे आणि साधारणपणे 50 ते 60% आपला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आपल्याला या स्थानिक गोष्टींचा जर आपण वापर जर केला तर निश्चितच जमिनीचं आरोग्य सुधरेल. पाण्याचं आरोग्य जे खराब होत चाललं आहे ते कुठंतरी आपल्याला त्याचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम टाळता येणं शक्य आहे आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीने निश्चितच या गोष्टींचा आपण काही कालावधीपर्यंत योग्य पद्धतीनं जर गायडन्स खाली वापर जर केला तर निश्चितच उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला याचा वापर निश्चितच करता येणार आहे. म्हणजेच काय की सेंद्रिय शेती करून शेतकऱ्यांचं उत्पादन पण वाढणार आहे आणि जमिनीचं आरोग्यही सुधारण्यासाठी मदत होणार आहे. अच्छा. जमिनीचं आरोग्य तर नक्कीच यातनं सुधारणा होईलच, त्याचबरोबर ती मुळातच शेतमाल आहे तो सुद्धा अगदी गुणवत्तापूर्ण ग्राहकांना मिळेल किंवा आपल्यासारख्या सर्वच मानवांना आपल्याला आहार हा पोषक असायलाच हवा. मग अशा पद्धतीने चांगला आहार ज्या वेळेला मिळेल त्याप्रमाणे त्याचा परिणाम देखील जे कंझ्युमर आहोत आपण सर्व तर ते ग्राहकांच्या आरोग्यावर तर दिसून येईल. तर एकंदरीतच जमिनीचं आरोग्य आणि ग्राहकांचं आरोग्य याच्यावर दिसणारा हा परिणाम आहे, त्याबद्दल सांगावं. याच्यामध्ये काय होतं की आपण परिसराचा किंवा देश पातळीवर जर विचार केला तर आपण जेवढं कमवतोय त्याच्या 50% तरी आपण आपल्या आरोग्यावर खर्च करतोय. म्हणजे मानवाला आरोग्यावर झालेला दुष्परिणाम म्हणा किंवा त्याच्या राहणीमान असन किंवा इतर गोष्टींचा परिणाम आहे. अति रसायनयुक्त खाणं असेल किंवा अयोग्य खाणं असेल तर याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसतोय, आपल्या आरोग्यावर दिसतोय. पण आपल्याला आपलं हेल्थ जर सांभाळायचं असेल तर आपण हेल्दी खाणं गरजेचं आहे आणि हेल्दी खाणं कुठून येणार आहेत तर ते शेतकऱ्यांकडून येणार आहे. मग शेतकऱ्यांनी हेल्दी खाणं तयार करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी या सेंद्रिय घटकांचा वापर, सेंद्रिय शेतीचा वाढता कल जर आपण जर बारकाईने जर बघितलं तर आपण चांगलं खायचं म्हटलं तर चांगलं तयार करणं आज गरजेचं आहे. विषमुक्त शेतीकडे आज जाण्याची गरज आहे आणि निश्चितच कृषी विभाग असन, भारत सरकार असन किंवा कृषी विज्ञान केंद्र असन हे निश्चितच शेतकऱ्यांसाठी विषमुक्त शेती असेल किंवा नैसर्गिक शेती असेल यातून शेतकरी आज स्वतःहून प्रवृत्त होऊन विषमुक्त शेतीकडे, सेंद्रिय शेतीकडे आज वळत आहेत. निश्चितच या सरकारी योजनांचं एक फलित आपल्याला समजता येईल आणि निश्चितच आपल्या शेतकऱ्यांनी चांगलं पिकावं, चांगलं अन्नधान्य उत्पादन घ्यावं आणि चांगल्या क्वालिटीचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर रसायनांचा वापर कमी केल्याशिवाय शेतकऱ्यांना आज पर्याय उपलब्ध नाही आहेत. परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे दरवर्षी हवामान बदल होत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे बऱ्याच परिस्थिती ज्या आहेत त्या ॲडव्हर्स पद्धतीच्या होतात. मग अशा परिस्थितीत जे हवामान बदलतं हवामान आहे त्यामुळं अनियमित पर्जन्यमान होतं आणि मग याचा दुष्परिणाम आपल्याला निसर्गावर दिसतो आणि त्याचं फलित म्हणून आपल्याकडचं उत्पादन हे कमी होतं. मग या सगळ्याच गोष्टींचा विचार करता हवामान बदलाच्या आधारावरती नैसर्गिक शेती असेल, सेंद्रिय शेती असेल हे एक प्रकारे वरदान कशी ठरू शकेल? नैसर्गिक शेती असेल किंवा सेंद्रिय शेती असेल, आपण या सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय घटकांचा वापर करतोय. शेणखत असेल, कंपोस्ट असेल किंवा गांडूळ खत, जीवामृताचा वापर असेल. जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप चांगली राहते. ज्या ठिकाणी रसायनांचा अतिवापर आहे तिथं पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झालेली आहे. पाऊस कमी झाला तर पाण्याअभावी पिकं जातात, परंतु या सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढलेली आहे. ज्या ठिकाणी गांडुळांचं प्रमाण जास्त आहे तिथं पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप चांगली असल्यामुळं पडलेला पाऊस हे जमिनीतच मुरला जातो आणि पडलेला पाऊस जमिनीत मुरल्यामुळं पाणी धरून ठेवण्याची क्षमता अल्टिमेटली वाढली जाते आणि म्हणजे वातावरणाचा दूषित परिणाम जो होतोय तो कुठंतरी आपल्याला या सेंद्रिय घटकांच्या वापरामुळे निश्चितच टाळता येतो. अन्नद्रव्य धरून ठेवल्यामुळं आपल्या पिकाला कमी रसायनांच्या वापरामध्येही चांगल्या प्रकारचं उत्पादन घेता येत आहेत. त्याचबरोबर आपल्या जमिनीचं आरोग्य जर चांगलं असेल
तर पिकाचंही आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होत असते. रासायनिक शेतीमध्ये हे जे आरोग्य आपण म्हणतोय तर ते खालावत चाललं आहे. उलट सेंद्रिय शेतीमध्ये हे आरोग्य चांगल्या प्रकारे सुधारण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. जमिनीचं आरोग्य चांगलं असेल तर निश्चितच येणारं उत्पादनही एकदम चांगल्या प्रतीचं, चांगल्या आरोग्याचं आपण निर्मिती करू शकतो. आपण मगाशी उल्लेख केला की आपण ज्यावेळेला स्थानिक संसाधनांचा शेतकरी बांधवांना उपयोग करण्यासाठी म्हणून प्रेरित करत आहोत, प्रोत्साहित करत आहोत, त्यावेळेला त्या संसाधनांचं योग्य त्या पद्धतीने प्रमाण घेऊन आणि काय योग्य अयोग्य पद्धतीमध्ये त्याची एक आपल्याला प्रक्रिया करावी लागत असते. तर यासाठी म्हणून प्रशिक्षण गरजेचं आहे. ते प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण देत आहात, त्या पद्धतीचे उपक्रम राबवत आहात. तर ते जे काही प्रशिक्षण आहे ते केव्हीकेच्या माध्यमातून होत असताना शेतकरी बांधवांनी या केव्हीके आणि प्रशिक्षणाच्या बाबतीत कशा पद्धतीने समन्वयित असायला हवं? सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्रामार्फत प्रशिक्षण दिलं जातं. साधारणपणे 2 ते 5 दिवसाचं प्रशिक्षण असतं. यामध्ये जैविक निविष्ठा निर्मिती असेल, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती असेल किंवा बुरशीनाशके असेल, औषधं निर्मिती आहेत, याचा परिपूर्ण प्रशिक्षण या शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिलं जातं. त्याचबरोबर काही योजना आहेत. महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या अंतर्गत आत्मामार्फत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान असेल किंवा कृषी विज्ञान केंद्रामार्फतही राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबवलं जात आहेत. आउटस्किलिंग ऑफ नॅचरल फार्मिंग थ्रू केव्हीकेज ही योजना कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवली जाते. यामध्ये शेतकऱ्यांना आपण ज्या निविष्ठा आहेत, जीवामृत असेल, दशपर्णी अर्क असेल, बीजामृत असेल, घनजीवामृत असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य निर्मिती आहेत, या सर्वांचं प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना दिलं जातं. कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षणावरही याचे काही प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात येतात. डेमॉन्स्ट्रेशन युनिट्स आहे. नवीन आपण जी पिकं घेतोय तर त्याचाही शेतकऱ्यांनी बघण्यासाठीही कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर एक डेमो प्लॉट्स उभारलेला असतो. शेतकरी बांधव ज्यावेळेला विचार करतील किंवा आत्मसात करत आहेत किंवा आत्मसात करू इच्छित आहेत, अशा शेतकरी बांधवांना नक्कीच आपली शेती पद्धती आजवरची करत असलेली आणि आता त्याच्यामध्ये बदल करू इच्छित असणारे शेतकरी बांधव, त्यांना मुळातच काय अडचणींना एक साधारण काय अडचणींना सामोरं जावं लागतं? सेंद्रिय शेती असेल किंवा नैसर्गिक शेती असेल तर कुठल्या निविष्ठा करायच्या आहेत किंवा कशा प्रकारे आपण सेंद्रिय घटकांचा वापर करायचा आहे, याचा तंतोतंत जर अभ्यास करायचा असेल तर कृषी विज्ञान केंद्र त्याला मार्गदर्शन करत असतं. त्याचबरोबर सेंद्रिय शेतीमध्ये प्रमाणीकरणाचं पण फार महत्त्व असतं. प्रमाणीकरण करून घेणं फार महत्त्वाचं असल्यामुळं आपल्याला बाजारपेठेत विक्री करताना सेंद्रिय पदार्थ प्रमाणीकरण केलेलं आहे असं असल्यावर निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. म्हणजे एकंदरीतच शेतकऱ्यांनी एक प्रकारे याच्यामध्ये आज चळवळ उभारण्याची गरज आहे. देशासाठी किंवा महाराष्ट्रासाठी जर विचार केला तर येथील जनतेच्या आरोग्यासाठी आज आपल्याला विषमुक्त शेतीकडे किंवा या नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे जाण्याची आज काळाची गरज ठरत आहे. खेती बचाव अभियान 2026 अंतर्गत आपण हा कार्यक्रम राबवत आहात. तर मुळातच आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या मुलाखतीच्या निमित्ताने आपण सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? निश्चितच आज आपल्या देशावर खेत बचाव मोहीम राबवण्याची जी गरज आलेली आहे तर त्याला अतिरसायनांचा वापर असेल, हवामान बदल असेल किंवा आपल्या पीक पद्धतीमध्ये जो बदल होत गेला आहे त्याच्यानुसार आपलं उत्पादन खर्च वाढत चालला आहे, हा कुठंतरी कमी करणं गरजेचं आहे. रसायनांचा वापर कमी करणं गरजेचं आहे. सेंद्रिय शेती करणं किंवा ऑर्गॅनिक इनपुट्सचा वापर करून माती बलवान करणं असेल, याच्यातूनच आपण चांगलं पीक घेऊ शकतो. चांगलं पीक आलं, चांगल्या क्वालिटीचं उत्पादन जर आलं तर आपलंही आरोग्य सुधारण्यासाठी मदत होणार आहे. म्हणजे निश्चितच आपण आज पहिलवान जमीन करण्यासाठी एकत्रित येऊन काम करणं आज फार महत्त्वाचं ठरणार आहे. नवीन शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडं आज वळण्याची गरज आहे आणि निश्चितच भविष्यामध्ये सेंद्रिय शेतीला खूप चांगल्या प्रकारे
भविष्य निर्माण होत आहे. आपण जे आव्हान केलेलं आहे, शेतकरी बांधव आपल्या या शेती पद्धतीमध्ये सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करतील आणि शेतीचं आरोग्य म्हणजे जमिनीचं आरोग्य, त्याचबरोबर ते स्वतःचं आरोग्य आणि ग्राहकांचं आरोग्यसुद्धा अबाधित राखतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आपण कार्यक्रमात सहभागी झालात, महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सह्याद्री वाहिनीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू.